Move to anti-natalist population policy. Again, countries which are facing danger of population explosion or facing rapid population growth. ठीक है, काही काही कंट्रीज मध्ये यू विल फाइंड की पॉप्युलेशन एक्सप्लोजन होतं एक तर नाहीतर रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ होते. सो दॅट पर्टिक्युलर केसमध्ये व्हॉट इज द सोल्युशन? अँटी नॅटलिस्ट पॉप्युलेशन पॉलिसीज. क्लियर? सो दे विल आयदर रिड्यूस बर्थ रेट और लिमिट पॉप्युलेशन ग्रोथ. Anti-natalist population policy मध्ये you will never find that country is aiming at reducing population. See, there hasn't been any population policy which targeted reduction of population number. Absolute size जो आहे, nobody wants to decrease the size. ठीक है? So there are obvious reasons to it. So have this particular difference. They will be targeting reduction in birth rate or they will limit population growth. At max you will find policies saying कि we want to stabilize the population. ठीक है? No country or no region would say कि we want to shrink the population. त्याचं एक like simple reason आहे. जितकं तुमचं आता existing population आहे, that is your demand economyच्या terms मध्ये. Fine. And when you go for reduction of population, तुमची demand कमी होते. Right? फक्त आता याचं मग हे लॉजिक नाही आहे की पॉप्युलेशन वाढत गेलं की डिमांड वाढत जाईल. बट जे पॉप्युलेशन वाढत गेलं तर ऑब्वियसली देर विल बी लॉट ऑफ अदर प्रॉब्लेम्स विच आर कमिंग. ठीक आहे. बट जर तुम्ही पॉप्युलेशन श्रिंकिंग होताना बघितलं, इट विल बी अ प्रॉब्लेम इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक्स. ठीक आहे. एक्झाम्पल्स पण आहेत त्याचे. ऑलरेडी आपण वेस्टर्न युरोपियन कंट्रीज किंवा जपान सारख्या कंट्रीजचे एक्झाम्पल्स दिले. नाउ मुव्हिंग नेक्स्ट, लेट अस सी दीज आर द अदर रिझन्स, म्हणजे ऑब्वियस रिझन्स आहेत कि why there can be an anti-natalist population policy. Fine. Environmental relief, standard of living is very low. Sustainable economy, ठीक है, gender equality आण्यासाठी, आणि there is a need for child rights. So all these points are need to be considered. We cannot choose to become Thanos in that case. Fine. So it is philosophical. Like that movie is philosophical. If you know, there is one more movie, Batman series. It's philosophical. ठीक है. थर्ड पार्ट ना, डार्क नाइट राइजेस, क्रिस्टोफर नोलन वाली बैटमैन सीरीज. ठीक है, नॉट दैट अदर वन. सो इफ यू सी दैट डार्क नाइट राइजेस, what that who's that masked man? I don't remember his name, but whosoever the villain is, ठीक है, what they are trying to do, they just want Gotham to become dead because now population इतके increase झाला आहे. ठीक आहे. सोसायटी करप्ट होऊन गेली पॉप्युलेशन इन्क्रीज होऊन. सो दॅट सोसायटी नाव हॅज नो मिनिंग टू एक्झिस्ट. राईट. सो द रोल ऑफ दॅट विलन इज टू डिक्रीज द पॉप्युलेशन. तेच आहे ना की वाईप आउट झालं, पॉप्युलेशन कमी होऊन जाईल, सोसायटी विल बी बेटर. सिमिलरली फॉर थॅनोस ऑल्सो. राईट. सो दॅट लाईक मूवीज दे आर सेट टू बी इन्स्पायर्ड बाय पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे दे आर लाईक स्टोरीज around those movies. ठीक है. We have countries such as China, India, Iran, Bangladesh. More or less these policies are same. ठीक है. Every single anti-natalist policy will go for family planning or birth control. There can be different ways. Most of them are voluntary. Some of them are going for compulsory family planning. Now इंडिया मधलंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, बाकी हे बघून घ्या. सी देर इज लाईक कॉन्फ्लिक्ट. हे सिंगापूर आलं ना, की सिंगापूरचं म्हटलं मी, सिंगापूर अर्लियर रॅन द कॅम्पेन ऑफ अँटी नॅटलिस्ट पॉलिसीज. सिंगापूर यूज टू हॅव अँटी नॅटलिस्ट पॉलिसी बट नाव इट हॅज बीन टर्न्ड अराउंड. ठीक आहे. विल यू गो थ्रू दिस पर्टिक्युलर पार्ट ऑन युअर सेल्फ. देर इज नथिंग फॅन्सी अबाउट इट. व्हॉट आर द वेरियस वेज इन विच अँटी नॅटलिस्ट पॉप्युलेशन पॉलिसी कॅन बी इम्प्लिमेंटेड? कॅन यू टेल मी वेरियस वेज टू इम्प्लिमेंट अँटी नॅटलिस्ट? एक तर म्हणतो ना बर्थ कंट्रोल. ठीक आहे. बर्थ कंट्रोल सोडून आणखी कुठला वे असू शकतो टू इम्प्लिमेंट अँटी नॅटलिस्ट पॉप्युलेशन पॉलिसी? डिलेड मॅरेजेस. ठीक आहे. वन, देर आर लाईक सी, एक तर फॅमिली प्लॅनिंग इज वन वे. ठीक आहे. डिलेड मॅरेजेस इज सेकंड. जेंडर पॅरिटी और जेंडर इक्वालिटी इज थर्ड. अँड जेंडर इक्वालिटी इन टर्म्स ऑफ वर्कफोर्स. इफ मोर विमेन आर एम्प्लॉयड, ठीक आहे, देर विल बी ऑब्वियसली डिलेड मॅरेजेस अँड विमेन विल बी मोर फोकस्ड ऑन वर्क. राईट. सो वर्किंग विमेन असेल
तर ऑटोमॅटिकली फर्टिलिटी रेट तुम्हाला डिक्लाइनिंग सापडेल. देर विल बी लेस फर्टिलिटी रेट. ठीक आहे. सो तुम्ही बघता की जेंडर इक्वालिटी आणायचा प्रयत्न केला जातो, ऑर गव्हर्नमेंट इज सो मच, देर इज लाईक सोशल बेसिस टू इट. ऑब्वियसली देर इज अ सोशल बेसिस टू इट, बट the outcome of that particular policy again is a anti-natalist population policy. Clear? So that is fine, I think. Clear. So let us take next